नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपल्या या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण माझा अष्टांग योग हा जो व्हिडिओ आहे त्याला मनापासून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. तर आज आपण आसनं करण्यापूर्वीचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते पाहणार आहोत. कारण हे नियम पाळल्यामुळे आपल्या शरीराची जी काही तयारी होते त्यामुळे शरीराला संपूर्ण लाभ मिळतो आणि शरीर आणि मनाची तयारी झाल्यामुळे आपली आसनं एकदम व्यवस्थित होतात. तर चला मग हे प्रभावी नियम आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आसन करताना आसनं नेहमी रिकाम्या पोटीच करावीत. कारण आपलं जेवण आणि आसनं यामध्ये साधारणतः 3 ते 4 तासाचं अंतर असावं. जर आपण आसनं सकाळच्या वेळी करणार असू तर जेवणाचा काही प्रश्न येत नाही. पण जेव्हा आपण आसन सायंकाळी करणार असू तर त्यावेळेला मात्र हे अंतर इतकं असावं. कारण आपण जर जेवण करून आसनं केलीत तर आपल्या पोटावर, आपल्या अन्नपचन संस्थेवर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कदाचित अस्वस्थ वाटू शकतं. तर आता हे झालं जेवणाबद्दल. पण जर आपल्याला चहा, कॉफी किंवा इतर काही पेय घ्यायची असतील तर ती आसनापूर्वी 30 मिनिटं अगोदर आपण घ्यावीत. हाच नियम आसनं केल्यानंतर देखील लागू होतो. आसनानंतर आपल्याला जर चहा, कॉफी किंवा इतर पेय घ्यायची असतील तर ती देखील अर्धा तास नंतर घ्यावीत. म्हणजे आसनं करण्यापूर्वी अर्धा तास आणि आसन केल्यानंतर अर्धा तास. तर आता पुढचा नियम की आसन करण्यासाठी जागा कशी असावी, की जागा ही अतिशय शांततापूर्ण असावी, जिथे स्वच्छता असावी. तर बाहेरचा आवाज किंवा गोंगाट येत असेल तर आसनामध्ये आपली एकाग्रता भंग पावेल आणि आपलं मन आणि शरीर हे जर एकाग्र होणार नसेल तर त्याचे फायदे आपल्याला तितके मिळणार नाहीत. जागा निवडताना देखील आपल्या घरामधील एखादा कोपरा किंवा बागेमधील आवारामधील एखादी जागा आपण निवडू शकतो. फक्त जी काही जमीन आपण जमिनीवर आसन करणार आहोत ती जमीन समतल हवी, उतार असलेली किंवा खडबडीत. तर अशा पद्धतीने ती नसावी. बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये आसनं अधिक परिणामकारक होऊ शकतात. जर शक्य असेल तर आपल्याला जर बागेत करता आलं घराच्या तर तिथे आसनं करावीत. पुढचा नियम स्नान. तर स्नान कधी करायचं? तर स्नान करून जर आपण आसनं केली तर आपलं शरीर जास्तीत जास्त शिथिल व्हायला मदत होते. बऱ्याचदा आपण झोपेतनं उठतो तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये थोडंसं स्टिफनेस आलेला असतो. तर बऱ्याच जणांना तो जास्त प्रमाणात असतो, पाठीमध्ये असतो, हातामध्ये असतो. तर अशा वेळेला स्नान करून जर आपण आसनं केली तर आसनं जास्त उत्तम होतात. जर स्नान करणं शक्य नाही झालं तर आसनानंतर स्नान करायचं असेल तर ते देखील अर्ध्या तासानंतरच करावं. आता कपडे कसे घालावेत? तर कपडे घालताना आपल्याला सैलसर कपडे असावेत. ज्या कपड्यांमध्ये आपल्याला श्वासोश्वास करणं त्रासदायक होणार नाहीत असे कपडे निवडावेत. कारण बऱ्याचदा काही आसनांच्या हालचालींमध्ये जर कपडे खूप टाईट असतील तर आपल्याला त्या हालचाली करणं देखील त्रासदायक होतं आणि आपलं लक्ष फक्त कपड्यांकडे लागतं. त्यामुळे सैलसर कपडेच निवडावेत. आता आसनं कोण करू शकतो? म्हणजे कुठल्या वयातली लोक आसनं करू शकतात? तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच जण आसनं करू शकतात. परंतु वय वर्ष 10च्या आत आणि 60च्या नंतरच्या लोकांनी किंवा व्यक्तींनी आसनं करताना जास्त कठीण असणारी आसनं टाळावीत. आता स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये आसनं करू नयेत. तसेच जर गरोदरपणात देखील आसनांचा अभ्यास करायचा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच आसनांचा सराव करावा. तर आसनं कशावर करावीत? तर आसनं करताना सतरंजी किंवा योगा मॅट आपण वापरू शकतो. आता आसनं करताना देखील आपण ज्या जागेवर आसनं करतो ती जागा एक ठराविक ठेवावी. म्हणजे ती सारखी सारखी बदलू नये. तर आपण ज्या ठिकाणी आसन करतो तर त्या ठिकाणचं जे पृथ्वी तत्व असतं तर त्यासोबत आपण जोडलं जातो आणि त्यामुळे आपली आसनं अजून चांगली व्हायला मदत होते. काही कारणास्तव जागा बदलायची वेळ आली तर बदलू शकतो, पण जेव्हा शक्य असेल तेव्हा एकाच जागेवर आसनं करावीत. आता आसनं करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या, की आसनं करण्यापूर्वी थोडं शरीर तयार व्हायला हवं असतं. त्यामुळे डायरेक्टली आपण बऱ्याचदा आसन बघून टीव्हीमध्ये किंवा फोनमध्ये बघून आसनं करतो. तर शक्यतो आसन करण्यापूर्वी शरीराला थोडंसं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. म्हणजे शरीर गरम करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही थोडंसं स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा सूर्यनमस्कार आपण आसनं करण्यापूर्वी करू शकतो. त्यामुळे आपले योगासनं उत्तम जमतील. म्हणजे हा
अनुभव तुम्ही ज्यावेळेस घेऊन पाहाल की आपली योगासनं उत्तम करण्यासाठी आधी एक 5 मिनिटं वॉर्मअप केलं किंवा 10 मिनिटं वॉर्मअप केलं तर योगासनं आपल्याला चांगल्या पद्धतीने जमतात. जेव्हा आपण आसनं करण्यासाठी तयार होतो तर त्यापूर्वी आसनांचा सराव करण्यापूर्वी आपण जर एखादा श्लोक किंवा मंत्र किंवा एखाद्या प्रार्थनेचं पठण केलं तर आपलं मन शांत व्हायला मदत होते आणि तिथून पुढचा योगासनांचा अभ्यास जास्त प्रभावी होतो. आसनं करताना घाई गर्दीमध्ये आसन कधीही उरकू नये. तर आसन नेहमी सावकाश आणि नियंत्रित हालचाली करूनच करावं. कधीही झटका घेऊन किंवा अट्टहासानं ओढून ताणून आसन करू नये. आपल्याला ज्या क्षमतेपर्यंत आसन जमू शकतं त्या क्षमतेपर्यंतच आसन करावं. सुरुवातीला आसनामध्ये जास्त वेळ थांबता येणं शक्य नसतं. तर अशा वेळेला आपल्याला 2 सेकंद 3 सेकंद जितका वेळ जमेल तितकाच वेळ आसन धरावं आणि नंतर ते सावकाश सोडून द्यावं. तर काही आसनं करताना देखील काही दक्षता पाळणं आवश्यक आहे की बऱ्याचदा काही जणांना हाडांचं फ्रॅक्चर झालेलं असतं किंवा तीव्र स्वरूपाचं इन्फेक्शन झालेलं असतं, हृदयरोग किंवा जुन्या स्वरूपाचे जीर्ण आजार, पाठदुखी, हर्निया, अल्सर, तर अशा पद्धतीचे काही आजार असतील तर आसनं करताना काही गोष्टी यांना वर्ज्य असतात. तर मग अशा वेळेला मार्गदर्शकाच्या सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आसनं करावीत. कोणी सांगितली आहे म्हणून ती आसनं बघून करू नयेत. त्याचप्रमाणे आसनं करण्याचा क्रम देखील तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवून घ्यावा. त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी हे उपयुक्त असतं. म्हणजे बऱ्याचदा आपण आपल्या मनाने काही आसनं करतो पण आपल्याला तसा क्रम माहिती नसतो की कुठल्या क्रमानं आसनं हवीत. तर हा क्रम हा जाणकारांकडनं जाणून घ्यावा आणि त्या पद्धतीनं जाणकार म्हणजे योग शिक्षकाकडनं जाणून घ्यावा आणि त्याच पद्धतीनं आपली आसनं करावी. तर हे होते आसन करण्यापूर्वीचे काही नियम. जर हे नियम पाळून आपण जर आपल्या आसनांचा सराव केला तर नक्कीच आपल्या आसनामधली प्रगती उत्तम होत जाईल आणि आसनांपासून मिळणारे सगळे फायदे आपल्याला मिळत जातील. तर आपल्याला जर ह्या सांगितलेल्या नियमापलीकडे जर काही शंका असतील आसनं करण्यापूर्वी किंवा आसनं केल्यानंतर काय करायचंय तर तुम्ही मला कमेंट करून या शंका विचारू शकता. तर हे नियम आपल्याला उपयोगी वाटत असतील तर आपण ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी हे जर आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण इतरांना शेअर करू शकता. जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत योग करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.